मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा चित्रपट पाहायला सुरुवात करतो आणि आपलं उद्दिष्ट फक्त एवढंच असतं की आपल्याला मनोरंजन मिळायला हवं. पण चित्रपट जसजसं पुढे सरकून लागतं आपल्याला असं वाटतं की या चित्रपटात फक्त मनोरंजनच नाही, तर आयुष्याचे बरेच धडे देखील आहेत जे आपण शिकायला हवे. असंच एक चित्रपट मी अलीकडे पाहिलं, त्याचं नाव आहे द बॉय हू हार्नेस्ड विंड. आणि हे चित्रपट कोणाबद्दल आहे, कशाबद्दल आहे आणि या चित्रपटातून आपल्याला काय शिकता येईल, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर मी आज उपस्थित आहे. तर सर्वप्रथम या चित्रपटातले जे मुख्य कलावंत आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि मग पुढे बोलूया. तर या चित्रपटात तसे बरेच कलाकार आहेत, पण काही मुख्य कलाकार त्यांच्याबद्दल जरा माहिती देऊ इच्छितो. सर्वप्रथम या चित्रात आपण डावीकडे ज्या व्यक्तीला पाहत आहात त्या व्यक्तीचंच नाव आहे विलियम कामक्वाम्बे. आणि हे चित्रपट त्यांच्याच बद्दल आहे, त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आणि विलियम कामक्वाम्बे एक असे दिग्गज व्यक्तिमत्व आज बनलेले आहेत, ज्यांची कहाणी जर आपण ऐकली की आपण या चित्रपटात पाहतो, तर आपल्याला चित्त थरारक जाणवतं. आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, एक व्यक्ती असं सगळं करू शकतो का नक्कीच. आणि त्यांच्या सोबतचे उभे आहेत काळ्या सूटमध्ये, त्यांचं नाव आहे क्युवेटल एजिओफोर, जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जर तुम्ही क्युवेटल एजिओफोर यांच्याबद्दल ऐकलं नसेल तर अजून एक चित्रपट मला तुम्हाला सुचवावासा वाटतो, 12 इयर्स अ स्लेव्ह, जिथे त्यांची भूमिका अत्यंत अजरामर सिद्ध झाली आणि या चित्रपटाला ऑस्कर सन्मानही मिळालेला आहे. त्यामुळे या चित्रपटात त्यांनी काम तर केलेलंच आहे, पण त्याचसोबत त्यांनी उत्तम भूमिका निभावली आहे, ती म्हणजे एका दिग्दर्शकाची. आणि त्यांच्यासोबत ज्या महिला उभ्या आहेत, त्यांचं नाव आहे आयसा मायगा, ज्यांनी या चित्रपटात विलियमच्या आईची भूमिका निभावली आहे. आणि सर्वात शेवटी जो तुम्ही मुलगा पाहताय त्याच मुलाने विलियम कामक्वाम्बे यांची भूमिका साकारलेली आहे आणि त्यांचं नाव आहे मॅक्सवेल सिम्बा. तर थोडक्यात सांगावं झालं तर परिस्थिती अशी आहे की एक छोटस गाव आहे आणि आफ्रिका समुदायातील हे गाव आहे, त्याच्याबद्दल ही कहाणी आहे. मलावी नावाचं एक समुदाय असतं, त्याच्यात एक कुटुंब आहे जे विलियमचं कुटुंब आहे आणि विलियम तिथे आपल्या आई वडिलांसोबत आपल्या मोठ्या बहिणीसोबत राहतो. आणि सांगावी तशी परिस्थिती फारशी चांगली नाही, अत्यंत गरिबी आहे. खायला अन्न नाहीये, पाण्याचा पुरवठा नाहीये आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्या गावात नाही, म्हणजे बऱ्याच अडचणी आहेत. आणि या अडचणींच्या सोबत एक परिस्थिती अशी आहे की त्यांना सरकाराकडनं कोणत्याच प्रकारची मदत देखील तिथे मिळत नाहीये. आता खायला अन्न नाही, शेती करण्यासाठी पाणी नाही, मग शेती करायची कशी? आणि जर शेती नाही केली तर अन्न मिळणार कुठनं? आणि मग खायचं काय, जगायचं कसं? हे सगळे क्लिष्ट प्रश्न आपल्याला या चित्रपटात दिसून येतात. एकंदर आपल्याला अगदी ग्रासलेल्या परिस्थितीत असलेली माणसं इथे दिसून येतात. आणि खूप चांगली गोष्ट जी या चित्रपटात दर्शवली गेली आहे की आफ्रिकेत आजही कित्येक देश कोणत्या परिस्थितीखाली जगत आहेत, तिथल्या माणसांना होणारे जे त्रास आहेत त्याला खूप सुंदर इथे दर्शवलं गेलंय. त्याचं चित्रीकरण खूप चांगलं केलं गेलंय. कोणत्याही गोष्टीला अगदी मोठ्या प्रमाणात दाखवलं नाही गेलं किंवा कोणत्याही गोष्टीला दाबून किंवा डावलून दाखवलं नाही गेलं. जशी परिस्थिती आहे, जशी वास्तविकता आहे, ते दर्शवण्याचा इथे खूपच सुंदर आपल्याला प्रयत्न दिसून येतो. तर अशा गरिबीच्या हालाकीच्या दिवसात विलियम कामक्वाम्बे शाळेत जाणारा एक मुलगा आहे आणि त्याच्याकडे इतकेही पैसे नाही की शाळेचे ती फी भरू शकतो. त्यामुळे शाळेतनं त्याला एक निरोप येतो की उद्यापासून तू शाळेत येऊ नकोस, कारण तुझ्या पालकांनी फी भरलेली नाही. पण विलियमचं डोकं मात्र दुसरीकडेच भरकटलेलं आहे. त्याच्या मनात प्रश्न असा आहे की आपल्या गावाची समस्या आहे आणि ती म्हणजे पाण्याची, विजेची आणि खाण्यापिण्याची. याच्याबद्दल मी काय करू शकतो? तर सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की कोण आपल्याला येऊन वाचवेल. पण विलियमचा प्रश्नच वेगळा आहे. त्याचा प्रश्न असा आहे की मी काय करू शकतो, माझ्याकडनं काय केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळेच त्याचं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत वेगळा आहे. आणि तशाच काळात विलियम जेव्हा ग्रंथालयात एक पुस्तक वाचन करत असतो, तेव्हा त्याची नजर एका पुस्तकावर पडते आणि त्या पुस्तकाचं नाव असतं युझिंग एनर्जी, म्हणजे आपण विजेचा वापर कसा करू शकतो. आणि त्यातनच जन्म घेतो एक वेगळा असा प्रकार. आणि विल्यमच्या मनात एक युक्ती सुचते. युक्ती अशी असते की आपण स्वतःच जर पवनचक्की बनवली आणि त्यातनं वीज निर्मिती केली आणि पाणी पुरवठा जर केला तर आपल्या गावात शेती होऊ शकते, सदोदित होऊ शकते, लोकांना कोणताही त्रास होणार नाही. तर हे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या मनात जिज्ञासा तयार होते आणि त्याच्यामुळेच विलियम काहीतरी करण्याचा
प्रयत्न करतो. आपण म्हणतो ना की गरज ही आविष्काराची जननी असते, हे आपल्याला ज्वलंत उदाहरण या कहाणीत आपल्याला पाहायला मिळतं. पण कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते, कारण विल्यमकडे कोणत्याही प्रकारचा पैसा नसतो, साधन नसतं, कोणाचा पाठिंबा नसतो. पण विल्यम काय करतो मग? जे मिळेल ते, ज्या गोष्टी आपल्याला गावात मिळतील, म्हणजे लोकांनी वापरून फेकलेल्या ज्या गोष्टी असतात, ज्याला आपण कबाड म्हणतो किंवा भंगारातलं सामान म्हणतो, त्या गोष्टी तो एकत्रित करू लागतो आणि त्यातनं तो पवनचक्की निर्माण करण्याचं काम करतो. बघा, म्हणजे काहीही नसताना देखील आपल्याकडे जणू काही सगळंच आहे, या प्रयत्नात विल्यम बरंच काही करून जातो. आणि असं करत असताना त्याच्यावर कोणाचाही विश्वास नसतो. हळूहळू जेव्हा लोक पाहू लागतात की हा मुलगा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा सगळ्यात आधी त्याच्यावर विश्वास दाखवणार असतात त्याच्या अवतीभोवतीचे मित्र. त्यांना असं वाटतं की आपण काहीच करत नाही, पण विल्यम मात्र काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, आपण याला पाठिंबा दिलाच पाहिजे. आणि हळूहळू त्याचे जे मित्र असतात ते त्याला पाठिंबा देऊ लागतात. आणि कोणी पाठिंबा देतं अमुक अमुक वस्तू आणून, कोणी आपल्या परीने काहीतरी प्रयत्न करतं. प्रत्येक माणूस खालीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतो. पण एक अशी घटना घडते जिथे विल्यमला गरज असते एका सायकलीची. आता बघा, सायकल हवी आहे, पण सायकल कोणी देईल का तुम्हाला वापरण्यासाठी? पवनचक्की बनवते म्हटल्यावर तर नाही. मग विल्यम विचार करतो की सायकल कुठे आणायची. आता सायकल कुठे असते? त्याच्या स्वतःच्याच घरात, त्याच्या वडिलांची सायकल. पण गरीब घर असतं, त्या घराण्यात कुठलीच अजून साधनं उपलब्ध नसतात आणि सायकल हे एकमात्र साधन असतं त्यांच्याकडे, ज्याच्यातनं ते एका गावातनं दुसऱ्या गावात जाऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतंही अजून साधन नसतं. त्यामुळे विल्यम जेव्हा आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला तुमची सायकल हवी आहे, तेव्हा मात्र ते संतापतात. ते म्हणतात आपल्याकडे काहीच नाहीये, खायला अन्न देखील नाहीये, एक मात्र सायकल उरली आहे आणि तीच जर मी तुला दिली तर मग आपलं कसं व्हायचं, कसं भागायचं आपलं? पण तो त्यांची विनवणी करतो, त्यांना विश्वास देतो की नाही, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास दाखवा, मी स्वतः पवनचक्की बनवणार आहे, जेणेकरून आपल्याला पाणी पुरवठा होऊ शकेल आणि हा जो दुष्काळग्रस्त आपला भाग आहे तिथे आपण पुन्हा एकदा शेती करू शकतो. आणि काळांतराने त्याच्या वडिलांचा त्याच्यावर विश्वास वाढतो आणि हाच विश्वास खूप महत्वाचा असतो विल्यमसाठी आणि तो त्याचं सोनं करतो. आणि शेवटी असं होतं की विल्यम खरंच स्वतःची एक पवनचक्की बनवतो आणि त्याच्या मार्फत विजेचं उत्पादन होतं, पाणी पुरवठा होतो आणि शेती शक्य होऊ शकते. तर ही सबंध कहाणी आहे विल्यम कांबे याची. तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित मी तुम्हाला सांगितलेल्या नसतील. उद्देश त्याचा फक्त एवढा आहे की हे चित्रपट तुम्ही स्वतः पाहावं, कारण तुम्ही स्वतः जेव्हा हे चित्रपट पाहाल तर बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बारीक सारीक गोष्टी आहेत, ज्या मी तुम्ही सांगू शकत नाही, त्या गोष्टी तुम्हाला स्वतः पाहता येतील आणि त्याच्यातनं बरंच काही तुम्हाला शिकायला मिळेल. तर प्रत्येक चित्रपटात काही ना काही शिकता येतं आणि या चित्रपटात देखील बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण 5 अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला सगळ्यात जास्त आवडल्या, ज्या हृदयस्पर्शी आहेत, ज्या मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत. सर्वप्रथम ही जी कहाणी याच्यातनं आपल्याला दिसून येतं की आपल्या आयुष्यात शिक्षणाचं किती मोठं महत्व आहे आणि जर प्रत्येक मुलाला ते शिक्षण लाभलं तर त्यातनं किती काही घडू शकतं. आता शिक्षण म्हणजे आपल्याला फक्त एवढंच वाटतं की शाळा, शिक्षक, पुस्तक, पाट्या, बेंचेस, तर हा शिक्षणाचा एक भाग आहे. पण खरं शिक्षण असतं की जिथे आपल्याला काही जरी नाही मिळालं तरी आपल्यात जर शिकण्याची जिद्द असेल तर त्यातनं आपण बरंच काही करू शकतो. आणि ही जिद्द आपल्याला विल्यम मध्ये दिसून येते की माझ्याकडे शिकण्याची संधी नाहीये, एक फाटकं पुस्तक आहे माझ्याकडे, त्याच्यातनं देखील मी काहीतरी असं शिकू शकतो जेणेकरून मी स्वतःच आणि माझ्या संबंध गावाचं नशीब पालटू शकतो, बदलू शकतो. ही शिकण्याची जिद्द, मला वाटतं हे खरं शिक्षण आहे आणि हे आपल्याला या चित्रपटातनं नक्कीच पाहायला मिळतं. दुसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे काहीही नसताना त्याच्यातनं जग निर्माण करण्याची इच्छाशक्ती, ज्याला आपण इंग्रजीत बऱ्याच इनोव्हेशन असं म्हणतो, की माझ्याकडे फारशी साधनं नाहीयेत, तुटकी फुटकी काहीतरी वस्तू आहेत, त्याचा वापर करून मी एक पवनचक्की बनवतोय आणि त्या पवनचक्कीतनं मी वीज निर्मिती करतोय, पाणी पुरवठा करतोय. मला वाटतं हे अत्यंत अलौकिक आहे, कारण हे खरंच घडलेलं आहे. या चित्रपटात दाखवलेली प्रत्येक गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे आणि हे मात्र अत्यंत सुरेख रीतीने या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं. तिसरी महत्वाची गोष्ट आणि तो म्हणजे की आपल्या आयुष्यात विश्वास या गोष्टीचं महत्व. सुरुवातीला जेव्हा विल्यम आपल्या यात्रेला सुरुवात करतो, कोणाचाही त्याच्यावर विश्वास नसतो, पण हळूहळू लोकांचा त्याच्यावर विश्वास वाढू लागतो आणि सगळ्यात मोठा विश्वास असतो त्याच्या स्वतःच्या वडिलांचा.
आणि जेव्हा वडिलांकडनं त्याला विश्वास संपादन करता येतं तेव्हा मात्र तो भरारी घेतो आणि जे अशक्य असतं ते शक्य करून दिसतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती देखील लोकांना आपल्या विश्वासाची गरज असते. तो जर विश्वास आपण त्यांना देऊ शकलो तर मला वाटतं त्यांच्याकडनं ही चमत्कार होऊ शकतात. आणि म्हणूनच चौथी महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते ती आहे दांडगी इच्छाशक्ती. या पूर्ण चित्रपटात आपल्याला कुठेही एखादी गोष्ट सहज साध्य होते असं दिसत नाहीये. किंबहुना प्रत्येक गोष्टीत आपल्याला दुःख, यातना, प्रतिकूल परिस्थिती हेच दिसून येतं. पण तशा परिस्थितीत देखील आपल्याला विल्यम नेहमी हसताना दिसतो. किंबहुना एक दृश्य असं आहे जिथे विल्यम ढसाढसा रडतो आणि ते म्हणजे त्याच्याकडे कुत्रा असतो त्यांनी पाळलेला आणि पाणी प्यायला नसल्यामुळे, अन्न पुरवठा नसल्यामुळे त्या कुत्र्याचा मृत्यू होतो आणि तिथे मात्र विल्यमला दुःख अनावर होतं आणि तो रडू लागतो. त्यामुळे असे बरेच दृश्य आहेत या चित्रपटात जिथे आपल्याला मन भरून येतं, ओसाळून येतं. पण हीच आयुष्याची व्यथा आहे ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायचा मार्ग निवडावा लागतो. आणि सर्वात शेवटची आणि मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट आपण बऱ्याचदा विचारतो की मी एकटा आहे, मी काय करू शकतो. बरोबर, आपल्यासमोर बऱ्याचदा अशा परिस्थिती येतात जिथे आपल्याला सुचत नाही. म्हणजे आपण हाच प्रश्न करतो की मी एकटा काय करू शकतो, माझ्याकडनं काय होणार आहे, इतर लोक काय करतील. पण असं न करता विल्यम इथे काय करतो, स्वतः सुरुवात करतो आणि मग हळूहळू लोक त्याच्याबरोबर जोडतात. त्यामुळे एकटा व्यक्ती पण बरंच काही करू शकतो जर त्याची इच्छाशक्ती जागृत असेल तर. आणि हे आपल्याला खूप सुंदररित्या पाहायला मिळते या चित्रपटात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहायला मिळतील या चित्रपटात. त्यामुळे चित्रपट तुम्ही नक्की पहा. कोणी पाहायला हवं, प्रत्येकाने. आणि जर तुम्ही कार्यस्थळी जर एक नेतृत्वपदी असाल तर मात्र आपल्या टीम सोबत तुम्ही हे चित्रपट पाहू शकता. जर तुम्ही पालक असाल तर आपल्या मुलांसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत हे चित्रपट पाहू शकता. पण सर्वात जास्त महत्वाचं, जर तुम्ही शाळेत प्राचार्य असाल, शिक्षक असाल, शिक्षिका असाल तर मात्र आपल्या विद्यार्थ्यांना हे चित्रपट दाखवायला मुळीच विसरू नका. कारण कदाचित या चित्रपटाचा त्यांच्या मनावर खूप सकारात्मक परिणाम होईल आणि त्यांना काहीतरी चांगलं शिकता येईल. जर तुम्हाला चित्रपट पाहायला आवडत नसेल आणि पुस्तक वाचायला आवडत असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. बॉय हू हार्नेस द विंड याच पुस्तकावर हे चित्रपट आधारित आहे. आणि या चित्रपटाचे जे डायरेक्टर होते, निर्देशक होते, चिवेटियर एजोफोर, त्यांनी ही कहाणी जेव्हा वाचली तेव्हा त्यांना असं वाटलं की याचं चित्रपटात रूपांतर करावं. आणि या पुस्तकाचे जे दोन लेखक आहेत त्यांचे चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आपले विल्यम कामक्वांबे पण आहेत आणि त्यांच्यासोबत ब्रायन मिलर हे देखील आहे. त्या दोघांनी सुमारे 1 वर्ष खटाटोप केला हे पुस्तक लिहिण्यासाठी आणि मला वाटतं तो खटाटोप त्याची फलश्रुती झाली जेणेकरून या पुस्तकाचं रूपांतर झालं चित्रपटात. आणि या चित्रपटाच्या मार्फत आज आपल्याला इतकी सुंदर कहाणी, इतकी हृदयस्पर्शी कहाणी आपल्यापर्यंत पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर शेवटचं कारण हे चित्रपट का पाहावं, कारण जर जनजागृती झाली, जर आपल्या मनात आशा उत्पन्न झाली, निर्माण झाली तर फक्त आपण स्वतःच आयुष्य नाही, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं किंवा शहराचं आणि जमलं तर कदाचित आपल्या राष्ट्राचंही नशीब आपण बदलू शकतो. आणि हा अखेरचा निरोप या चित्रपटातनं आपल्याला मिळतो. त्यामुळे हे चित्रपट पाहिलं असेल तर पुन्हा एकदा पहा, पाहिलं नसेल तर पाहायचा प्रयत्न करा. कारण असे चित्रपट खूप क्वचित बनतात आणि त्यांना आपण पाठिंबा देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर पुन्हा भेटूया एका वेगळ्या चित्रपटासोबत. त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं हे जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.